सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरटीओची खासगी बसवर कारवाई। 95 खासगी बसेसची तपासणी करत 20 गाड्यांवर केली 2 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई। मुंबईमधल्या पोलीस स्थानकांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त। परिमंडळ 7च्या सर्व 8 पोलीस स्थानकांना आयएसओ मानांकन। यासाठी सर्व पोलीस स्थानकांची डागडुजी। सोने चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याचे दर 3113 रुपयांनी घसरले तर चांदीचे दर 12360 रुपयांनी कमी। उल्हासनगरमधल्या झेप्टो आउटलेटमध्ये मनसेची धडक। आउटलेटमध्ये आढळलं एक्सपायर झालेले खाद्यपदार्थांची पाकिटं। भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा सिल्लोड दौऱ्यावर। यावेळेला एसडीएम लतीफ पठाण बनवाबनवी करत असल्यानं त्यांची हकालपट्टी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। धुळ्यातल्या चाळीसगाव रोड परिसरात गोदामाला भीषण आग। आगीत गोदामातला लाखोंचा माल जळून खाक। आग लागण्यामागचं कारण स्पष्ट। आणि अमरावतीच्या जुन्या बायपासवरील अनधिकृत वीट भट्ट्यांवर महसूल विभागाची कारवाई। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यानं वीट भट्ट्या केल्या उद्ध्वस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।